नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत आज जिल्ह्याच्या सर्व नेते मंडळीच्या सभेत आम्ही जवळजवळ 2000 ठराव जमा करण्याचा आज कार्यक्रम केलेला आहे. मला वाटते आज पावसाचे 2-3 दिवस असताना सुद्धा आमचे सर्व शेतकरी आहेत ठरावदार आहेत, तरी आपली कामं वगैरे बाजूला ठेवून ते आमच्यासाठी ठराव द्यायला आले आणि आज त्यांचा दिवस जाणार आहे. वास्तविक असिस्टंट रजिस्टर दुग्ध विकास यांना 2 दिवसापूर्वी आमचं राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ भेटून त्यांना सांगितलं होतं की जागा अपुरी पडणार आहे, तिथे जिल्हा दूध संघ याची निवडणूक आहे, तिथली जागा घ्या आणि त्याला मोठा मंडप घाला असं सांगितलं सुद्धा प्रशासकांनी अजिबात त्याला प्रतिसाद दिला नाही असं या ठाकरेंचं म्हणणं आहे. म्हणून मी मगाशी मालगावे जे प्रशासक आहेत त्यांना बोललो, वास्तविक हा गोंधळ व्हावा, कायदा सुव्यवस्था अडचणी द्यावी यासाठी मुद्दाम हे प्रशासक मंडळाने केलेलं काम आहे. सत्ता आमची आहे वगैरे असं नाही. निवडणूक ही निवडणूक प्राधिकरणामार्फत चालू आहे, त्यामुळे निवडणूक ही वेगळी भाग आहे, संघ हा वेगळा भाग आहे. तुम्हाला मागाशी मी सांगितलं की गेल्या वेळेला जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी, जनस्वराज आणि आताची जी शिवसेना आहे, शिंदे गट आहे, आम्ही एकत्रितपणाने निवडणूक लढवली होती आणि पहिले 2 वर्ष विश्वास आबाजी पाटील हे चेअरमन झाले होते, 2 वर्ष अरुणराव डोंगरे चेअरमन झाले होते, त्यात सध्या राष्ट्रवादीत आहेत आणि शेवटच्या वर्षी माझा मुलगा नवीन मुस्लिम हा जो राष्ट्रवादीत आहे असे 5 वर्ष आम्ही काढली आणि आम्ही निवडणुकीवर आश्वासन दिलं होतं की 2 रुपये आम्ही या 5 वर्षात गाईच्या दुधाला आणि म्हशीच्या दुधाला वाढवून देऊ. परंतु आमच्या या संचालक मंडळाने जादू केली, 16 रुपये म्हशीच्या दुधाला आणि 12 रुपये गाईच्या दुधाला दर वाढवून दिला. त्याशिवाय 35 वर्षांचे जमलं नाही. ते फार मोठं काम या संचालक मंडळाने केलं. पुण्यामध्ये जागा घेतली, तिथं आजपर्यंत आपण 5-6 लाख लिटर दुधाचं संकलन करतो, तिथं पॅकिंगची आपली व्यवस्था नव्हती, तो करण्याचा प्रयत्न स्वतःच्या हिमतीवर त्यांनी केला. मुंबईमध्ये जागा घेऊन तिथं सुद्धा विस्तार वाढ केली. आपल्या करमाळ्यामध्ये उन्हाचा जास्त असल्यामुळं तिथं सोलर प्रकल्प बसवला, त्यानंतर अनेक उपपदार्थांची निर्मिती केली. असे अनेक आपण नवीन दूध उत्पादकांसाठी हितासाठी काम केलेलं आहे. सरकारमध्ये पक्षीय राजकारण अगोदर असं कधी झालेलं नाही. आता काल सतीश पाटलांनी वेगळे ठराव दाखल केलेले आहे आणि त्यांच्या भावनाही मी बघितलेल्या आहेत. ही खुर्ची घ्या रे. मला वाटते या निवडणुकीमध्ये युती म्हणून आम्ही लढणार आहोत. महायुतीतले 2 आमदार नाराज होते, मागल्या बैठकीला बोलवलं नव्हतं. चंद्रदीप नरके आणि शिवाजी पाटील यांची नाराजी दूर झाली, आपल्या नाही. ती बैठक चंद्रकांत दादाने वेगळ्या कारणासाठी बोलावली होती. वास्तविक त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पालकमंत्री चंद्रकांत पाटील करतायत. आगामी बैठकीला दिसतील दोघे एकत्र. आगामी बैठकीला दोघे एकत्र आम्ही एकत्र जाऊ. नाही, शक्तीनं प्रत्येक आता शिंदे गट सोमवारी करणार आहे, मंगळवारी जनसुराजी करणार आहे, आपापली शक्ती दाखवणार आहे. हॅलो, हे बघा, मोठा भाऊ राष्ट्रवादी आहेच आणि या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती सहकार्यात आहेत. आता ज्यावेळा आम्ही बसू चर्चेला आपण पॅनल करण्याबद्दल, त्यावेळी निश्चित वाटा हा ठराव ज्याचे जास्त आहे त्याला मिळणार आहे. आज काय आम्ही बोलणार नाही, आज वेळ आहे, एकदा पक्की यादी होऊ दे.